Morning. Yes, जसं मी तुम्हाला दाखवलं होतं सकाळी, that was a nice good morning for us with a view indeed. And आम्ही ब्रेकफास्ट करून निघणार आहोत. आम्ही केली आहे मॅगी, but this is two different personality मॅगी again. अनिकेतला ड्राय आवडते, मला थोडी सुपी आवडते, and I prefer to have soupy one so that गरम सूप सारखं intake होऊन I'll feel a bit better. आम्ही सगळं वेजीज आणले फॉर मॅगी, बट अनफॉर्च्युनेटली वी फॉरगॉट द ऑइल. इथे आहे बट आय एम नॉट क्वाईट शुअर इट्स एक्सपायर्ड और समथिंग, सो आय वॉज लाईक आय वोंट टेक इट and just have the plain Maggie. But yeah, I will enjoy the Maggie and see you. So this is a soupy Maggie and this is the and just clean, and this is dry Maggie. Which one you prefer? Please comment. So आता मी निघाला आहोत day 2. Let's go. बघूयात आज काय काय. And जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण चाललो आहोत जिथं बॉलिवूडमध्ये शूट झाली होती तिथे. बाय. इतकी मोठी लिफ्ट आहे ना की काय सांगायचं. अनिकेत आणि मी जसे वासे बसलो. अनिकेत आणि मी जास्त वजनाचे नाही होत, बट इथे दिले 4 person can be here. Crazy. हे बघा इथून and इथून आम्हाला आय थिंक 40-45 minutes लागतील टू रीच नेक्स्ट स्टॉप. बघूयात. सकाळी मस्त मॅगीचं ब्रेकफास्ट करून निघालो आहोत आम्ही. अँड व्हेरी लाईक आत्ता तर विंडी आहे बट थोडंसं ऊन आहे, सो बेटर आहे वातावरण. बघूयात की कसं होतंय, काय होतंय, अँड आय विल कीप यू पोस्टेड. सो मी या एक लोकेशनवर आलो आहोत जिथून आत्ता आपण आलो आहोत PK मूवीच्या एक शूट लोकेशन आहे. मी तिथे माझं एक पिक्चर पण घेतलं आहे, सेम ॲज अनुष्का शर्मा अँड सुशांत सिंग राजपूतचा. सो दिस इज अ स्पॉट वेअर सुशांत सिंग बुक रीड करत होते अँड अनुष्का शर्मा म्हणजे शी वॉज लिसनिंग अँड ही वॉज रीडिंग. वाईट रोमॅन्टिक सीन अँड इनडीड तुम्ही जर बघाल तर इट्स व्हेरी रोमॅन्टिक ब्रिज. आणि त्या साईडला जर बघाल तर तिथे कॅफेज आहेत अँड हिअर यू कॅन सी स्वॉन, छोटे छोटे आणि मोठे मोठे सुद्धा. सो इनडीड क्वाईट रोमॅन्टिक. सो आता आम्ही आलो आहोत अनदर PK शूटच्या रोमॅन्टिक लोकेशनवर. सो इथे तुम्ही वाचत होता पुन्हा एकदा सुशांत सिंग book reading करत होते where Anushka was enjoying listening to it, and this was the location. That is a cute little restaurant behind. So let's see, even I will try to replicate it in a photo, but I'll keep you posted. So this is another one which I wanted to show. So आम्ही निघालो दुसऱ्या स्टॉपवर. ओके, सो ही रेत बघून तुम्हाला थोडंसं आयडिया आली असेल आम्ही कुठे आलो. येस, मी फुल पॅक होऊन सनसेट बघायला आलो आहोत. नेव्हरदीलेस सनसेट खूप उशिरा आलोत, बट रिलॅक्सिंगसाठी वी सेड लाईक रिलॅक्सिंगसाठी आम्ही इकडे येतो. तुम्ही बघू शकता मी एकदम पॅक झाली आहे कारण खूप 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 विंडी आहे अफलातून. आणि माहीत नाही मला अनिकेत कुठे घेऊन आलं आहे. जस्ट किडिंग. कारण इथे खूप असं छोटासा रस्ता आहे आणि आपल्याला जायचं आहे. ओह माय गॉड, आम्ही पूर्ण असं वाटतंय रेतीत आलो आहोत. वी आर वॉकिंग 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 अँड हा रस्ता बघा. जस्ट टू हॅव a beach
view and relaxing time on the beach. Yeah, this is how it is. पहिल्यांदा कोणीतरी बीचवर एवढं पॅक होऊन आला असेल आणि त्या रेतीतून ऑलमोस्ट आम्ही 15-20 minutes वॉक केलं and finally here it is. Okay. काय झालं? जास्तपर्यंत कसं होतं? सो डे 2 ब्रिजेस ब्लॉग इथे मी संपत आहे. अँड तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. टिल देन भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. अँड हो, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तोपर्यंत तुम्ही पण मस्त मजा करा. एन्जॉय.